कातलावरती ना मी शेणी सुकायला घातल्या होत्या, मग त्या थोड्या सुकल्या तर मी इकडे चिऱ्यावरती आणून ठेवल्या सुकायला, आणि कातलावरती पुन्हा दुसऱ्या थापल्या होत्या शेणी. आता ह्या चिऱ्यावरच्या सुकल्यात ना, ह्या सर्व मी गोणीत भरून घेते. काय छान सुकलेत बघा, चुलीमध्ये मस्त पेटते. आता कातलावर सुकत घातल्यात ना, त्या जर पूर्ण सुकल्या असतील तर गोणीतच भरून घेते. असं पलटी मारून बघते, जर जरा ओल्या असतील तर मग इथे आणून ठेवते. हा बघा, ह्या जरा जरा ओल्या आहेत. आता ह्या काय करते मी, पुन्हा इकडे चिऱ्यावरती सुकायला ठेवते. सर्व ओल्या आहेत ह्या बघा. इथंच जर अशा ठेवल्या ना तर आता या सुक्या झाल्यात आणि मी पलटी मारणार आहे बरोबर, मग ते सगळे गुरांच्या पायाखाली ना चुरा होऊन जाईल. आता टप घेऊन येते. पर्यावर किती बायका आल्यात कपडे धुवायला. बघा एवढ्या झाल्या. आता ह्या सुकवते चिऱ्यावर, अशा उलट्या करून ठेवते, म्हणजे 2 दिवसात सुकतील. म्हणजे ह्या चिऱ्यावर, ह्या कातलावरती दुसऱ्या पुन्हा मी शेणी थोड्या थापेन. पाणी तापवण्यासाठी तरी आपल्याला उपयोगाला येतील ना, तेवढा आपला गॅस वाचेल, चुलीची लाकडं पण वाचतील. शेणीचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आपल्या कोकणसाठी आणि तुमच्या ताईसाठी धन्यवाद.